हिवाळा सुरू आहे आणि सध्या मी आहे मुंबईच्या जुहू बीचवरती। माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर समुद्र किनारा आहे आणि किनाऱ्यावरती जर आपण पाहिलं तर संपूर्ण धुक्याची चादर आपण पसरलेली पाहायला मिळते। खरं तर अर्थात थंडीचे दिवस आहेत। डिसेंबरचा पहिला आणि दुसरा आठवडा जर तुम्हाला आठवत असेल तर मुंबईचं जे तापमान होतं ते 15 डिग्रीजपर्यंत उतरलं होतं, पण त्यानंतर हे तापमान हळूहळू वाढत चाललेलं आहे। आज पण जर आपण पाहिलं तर 20, 22 ते 23 डिग्रीच्या आसपास पहाटेपासून तापमान होतं। तर कुठेतरी जे तापमान पडण्याचा अंदाज होता तसं कोणती गोष्ट घडलेली नाही आहे, पण एक जनरल तापमान आपण ज्याला म्हणतो थंडीचं ते तापमान सध्या मुंबईमध्ये आहे। सकाळी आज जुहू बीचवरती मी आहे, आपण पाहतो लोकांची सुद्धा खूप जास्त गर्दी इथे झालेली आहे चालायला। अर्थात थंडीचे दिवस आहेत, लोक सकाळी लवकर बाहेर पडतात, मॉर्निंग वॉक करतात आणि रोजच्या पेक्षा आज रविवार असल्यामुळे जुहू बीचवरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। लोक अर्थात थंडीचा आनंद घेतात। मुंबईसारख्या ठिकाणी जिथे दमट वातावरण असतं तिथे 20 आणि 23 डिग्रीच्या आसपास जरी टेम्परेचर असेल तरी लोक जे आहे ते सुखावतात, लोकांना बरं वाटतं आणि याच थंडीचा जो आहे आनंद घेण्यासाठी ही संपूर्ण मंडळी आहे, संपूर्ण जी लोकं आहेत ती जुहू बीचवरती आज आलेली आहेत, आपल्याला दिसत आहेत, वॉक करतायत, चहा घेत आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर डिसेंबरच्या सुरुवातीला जे 15 डिग्री तापमान होतं ते कमी होईल असं वाटत होतं, पण ते झालं नाही। पण जे तापमान आहे ते थोडंफार कुठेतरी स्थिर राहिलेलं आहे 20 ते 23 डिग्रीच्या आसपास। आणि आजसुद्धा जर आपण पाहिलं तर पहाटेपासून 20 ते 23च्या आसपास हे तापमान आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद समी, संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।